काय झाला? अरे बाला, आपण हिंदू आहे ना रे. हिंदू आणि हिंदुत्व म्हणजे काय रे? हा बाला, आपण हिंदू आहोत. हिंदू हा राजकीय धर्म आहे. तू म्हणालास ना हिंदू कोण आहे? आपण हिंदू आहोत का? तर आहे. आणि हिंदुत्व हे तत्व आहे, लक्षात घे. हिंदुत्व काय आणि हिंदू काय काय आहे? तर हिंदू हिन गोष्टीपासून दूर राहणारा तो हिंदू, आणि ते तत्व पाळणारा तो हिंदू. मग बाळा, तू हिंदू आहेस का? आहेस तर ते तत्व पाळणं गरजेचं आहे ना. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. जर ते तत्व पाळलं तर राष्ट्र अबाधित राहील. हे हिंदू राष्ट्र आहे. भारतवर्ष हे हिंदू राष्ट्र आहे. राजकीयदृष्ट्या हे हिंदू राष्ट्र आहे. मी आता बऱ्याच व्हिडिओंमधून माझ्या यूट्यूबवरती हे सगळे तथाकथित धर्म म्हणतो मी. कारण मूळ धर्म काय आहे? तर सनातन धर्म. म्हणून या सर्व गोष्टींना, सर्व धर्मांना, म्हणजे हिंदू धर्म असो, बौद्ध धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, हे सगळे तथाकथित धर्म आहेत. ते धर्म नाही आहेत. हे राजकीयदृष्ट्या आपली ओळख आहे. मी हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो ख्रिश्चन आहे, हे राजकीयदृष्ट्या. आलं का बाला लक्षात? मग तू कोण आहेस? हिंदू आहेस का? मग हिंदू आहेस तर हिंदूच्या संरक्षणासाठी, हिंदूंना टिकवण्यासाठी, हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रत्येकाचं, तुझं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आता काय झालं मला सांग? मुस्लिम किती आहेत? मुस्लिम देश किती आहेत? 56 आहेत. ख्रिश्चन देश किती आहेत? बौद्ध देश किती आहेत? म्हणजे इतर जे तथाकथित धर्म आहेत त्याचे देश आहेत. मग हिंदू देश कुठे आहे? मग हिंदू देशाला विरोध का? हा विरोध का? तर हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. राष्ट्राशी अभिमान, राष्ट्राशी प्रेम दाखवायचं नाही, म्हणून हिंदू हा जो हे आहे, धर्म आहे, त्याला विरोध आहे. मग बाकीच्या देशांमध्ये सुद्धा तो इस्लामिक देश, ईसाई देश, बौद्धांचा देश, असं का? मग सर्वांनी कसं पाहिजे? धर्मनिरपेक्ष पाहिजे. धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा चुकीचा शब्द आहे. कारण धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन. कळलं का? ह्या विषयावरती पण बोलू, सांगेन मी तुला बाला. पण आता काय फ्रान्समध्ये घडलं, तिथला फ्रान्सचा नागरिक जागृत झाला, आणि मी त्याच्यावरती सविस्तर बोललोय. सनातनी वास्तव याच्यावरती तो जाऊन बघ व्हिडिओ. हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे. हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे. आता तू हिंदू आहेस का? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. ठरव, निर्णय घे. तू हिंदू आहेस का?